असा बोलतोस उन्हाला मध्ये मध्ये. असं आहे काय? त्याच बरं याला कसला ज्ञान आहे. तर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. आता आपण ब्लॉग चालू करत आहोत थेट CNG पंपवरून. सिद्धेश पाटीलनी गाडी घेऊन आलेलं आहे, आम्हाला पिकअप केला उलव्यावरून आणि आता आम्ही इकडनं जाणार आहोत पुण्याला सिंहगडवर आणि नंतर दगडूशेठ हलवाईचं दर्शन करायसाठी. माझ्यासोबत आहे सौरभ भोईर आणि सिद्धार्थ घरात नेहमीप्रमाणे, आणि सिद्धेश पाटील इकडे गॅस भरत आहे CNGचा. बघू शकता तुम्ही. कितीचं लागतं सिद्धेश? फुल ना? शेट लोक आहे ते CNG फुल करते. शेट आहे. तर आपण आता इथून नाश्ता वगैरे करून पुढे जाऊया सिंहगडवर. सिंहगडवर आता तुम्हाला इथे राहतो भोईरला काही करता नाही येत. बाहेर जाणार भोईर बघत असतं, मला बघा भोईरची मजा बघता. तर गाईज आता आम्ही आलेलो आहोत मिसल खायला. थोडा सकाळचा नाश्ता. मिसल मागवली गाईज. मिसल मागवली. मिसलचं नाव काय आहे? स्पेशल मैत्री नाही, कुठली मिसल? मैफिल स्पेशल मिसल. सिद्धेशची फेवरेट. सिद्धेश जेव्हा पण पुण्याला येतो ना इथे मिसल खातो. हो का? किती वेळ आलो मी पुण्याला? तू पुण्याला नेहमी येत असतो. ब्लॉग चालू केला ना गाईज. ब्लॉग चालू केला नाही एकदम भाषा एकदम शुद्ध होऊन जाते. नाही ते भाषा बघणार ना तुम्ही यांची येड होणार. आपली भाषा एकदम प्रॉपर पुणेरी होते. पुणेरी. तुम्हाला असं मध्ये कधीतरी अचानक भयानक दाखवायला पाहिजे. अच्छा, गुड कीप इट अप. आपण दोन शब्द आपले व्लॉगमध्ये काही लाईक करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, गरीबाला मदत करा. आम्ही पण खूप तर गाईज आता आपली मिसल आलेली आहे आणि आता आम्ही फटाफट मिसल पाव खाऊन नाश्ता करून इथून सिंहगडवर जायला निघणार आहोत. आता अर्ध्या तासातच आम्हाला सिंहगडवर जायचं आहे आणि सौरभ भोईर इथे मिसल पाव मला बनवून देते मिक्स करून. हो टाक, सगळं टाक प्रॉपर पद्धतीने. इथं काय करतो. इथून मला चेंज करायचं आहे. चेंज करून मग आम्ही सिंहगडावर जाऊ. बिबट्याची मेजवानी होईल. पार्टी टाइम पेटी टाइम बिबट्या इंस्टा तुमच्या कुणी पटकन पार्टी टाइम. बिबट्या हाय करू का सावधान बिवधान. गडाच्या पायऱ्या चढताना 3 मावळे. शांतता पाळा गाईज. आवाज नाही करून जमणार व्लॉगमध्ये. भर दमलास का? पाणी पी. बस आराम कर थोडासा. काय नाही काय नॉर्मल आहे. काय कुल्फी आईस्क्रीम खातोस काय? बघ टेंडर कोकोनट आहे का विचार. हा बघू शकताय मॅप, नकाशा. ब्लॉग यांच्याकडे कॅमेरा केला का लगेच शुद्ध बोलायला चालू. बोल हे पण टाक काय. दोनचं आपलं. हो टाकू ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हाय जोश आहे पोरांमध्ये, जोश आहे. नावच कसं आहे. हा असायलाच पाहिजे भाई. किती उंच आहे जवळच आहे ना? जवळच आहे बघ. मिनटं झालोय वरती येऊन थांबलोय. दमता बरं तुम्ही लगेच. वा भोईरच्या सुरुवातीला काय नाही बोलतो. नाही पण करा होतं. हो म्हणून 5-10 मिनिटाचा हॉल्ट घेतो.
तोफ बघू शकता तुम्ही, ऐतिहासिक तोफ. भोईरला टाकून इथून डायरेक्ट पार्सल करू. ही आतमध्ये नाही जायचं आहे, जे सूचना वाच. आपलीच माती. हो, आपलीच माती आहे, आपली माणसं आहे. याचा व्ह्यू बघू शकता काय तुम्ही. थोडी तिथं सेफ्टी लावायला पाहिजे ते. कसा ते याच्या प्रॉपर सिंहगड खूप खोल दरी आहे. इथून पडलात तर डायरेक्ट वरचा तिकीट मिळेल. माऊली कसे चढले असतील विचार करा. कशी मोहीम आहे आपली. जय भवानी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोरा पहिल्यांदा गडावर असे आलेले आहेत, तर जोश आहेत, एकदम ताजा जोश आहे. काय बघा, लगेच डायरेक्ट बाजी चालू झाली यांची. काय नाही, नेहमीच आहे यांचा. बाकी गड एकदम सुंदर आहे. कॉन्टेंट भेटते भाई, पण तरी भला गेला बघा. पहिला बोलतो गडा पहिलाच नाही मग काय. गड सांग, कुठला गड केला सांगा जरा. रायगडचा आर बघितला हो? प्रतापगड केलाय, रायगड बघितला. काय सांग, गडावर असून मी खोटा बोलू शकत नाही. हो, जागा नाही ठेवलीस खोटा बोलायला तुम्ही. तर गाईज आता पोरं आपले इतिहास वाचायला आलेले आहेत. पुराशी सिंहगडचा इतिहास आणि या तोफेचा इतिहास विचार तुम्ही पॉज करून फोटो घेऊ शकता आणि तुम्ही पण वाचू शकता. सौरभ भोईर आता आपल्याला वाचून दाखवणार आहे. सौरभ भोईर हजवत आणि अनेक पराक्रम पाहिले, तितकेत अपमान गेले, पराभव पचविले. सौरभ भोईरला आता दम लागलेला आहे, त्यामुळे आपण आता थोडा पॉज घेऊया. माझ्या मुलं कोणाचा भला होतोय तर फोटो काढ आणि तो व्हिडिओ मध्ये टाक. हा, बाटप बिटप आहे याच्यामध्ये. जेल होता काय? इथे काय लिहिलं बघाय जरासं भिंतीवर. इतिहास बघ कसला आहे, कुर्ल्याचा इतिहास लिहिला इथं. बाबू काय बोलशील रे यांना. सोम कुर्ला बोलतो. चापट नाही मग आहे. ओंकार बघतो, ओंकार जाधव, त्याला चापटवला पाहिजे. ते काळातला एकदम लक्झरियस इयर असेल मला वाटतं. हो, जुन्या काळातले बघू शकता तुम्ही कसा बांधकाम होता. अस्सल प्युअर दगड एकदम. आपला सगळा तुटलेला आहे ते. इंग्रज हलकट लोक असेल. ही पाण्याची टाकी आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आहे सिद्धेश पाटीलकडून. काय चुकीचं माहिती जर देत असेल मी तर माफ करा. आणि इथून आपण बाहेर निघत आहोत. समोरच काहीतरी खाण्याची व्यवस्था आहे आपली. तर इथे लोकमान्य टिळक यांचा पुतळा तुम्ही बघू शकताय. तेच ते लोकमान्य टिळक ज्यांनी गणेश उत्सव हा सण आणलेला आहे आपल्या मराठी संस्कृतीमध्ये. काय बरोबर ना. का आणलेला तो, कशासाठी आणलेला. लोक जोडण्यासाठी. हे उन्हाळ्यात इथं राहायचं किल्ल्यात. कशामध्ये. उन्हाळ्यात समर मध्ये आणि विंटरमध्ये कुठं. ती असा बोलतो मध्ये मध्ये. लिवडाच्या वेळी सांगला तुम्हाला. असं आहे काय. त्याच बरं याला कसला ज्ञान आहे. हा आहे लोकमान्य टिळक निवासस्थान. इकडनं त्यांचा दरवाजा आहे आणि हा बघू शकताय तुम्ही इकडे लोकमान्य टिळक राहायचे.
असं आम्हाला तिथे सांगण्यात आलेलं आहे. जर पुन्हा एकदा माझ्याकडून काही चुकीची माहिती मिळत असेल तर मला माफ करा. सौरभ भुईरला पण माफ करा. गायडन्स घेतला. ए बाबा तू काम व्हिडिओ साठी मस्त भेट. बोल बोल. तो बंद कर दे. बंद नाही, चालू मध्ये पब्लिकला दिसू दे आपण काय बघ. समझ रहे हो आप? एक्सप्रेशन देतो ना भाई, तू एक्सप्रेशन देते हो बाबा. पहिल्यातल्या काय आता मावला आहेस ना. खरं खरं बोल. हा बोल ना. डॉगेश भेटलेला आहे गाईज गडावर. Audience वाढवायची आहे ना आपल्याला. नाही नाही, आता आपल्याला एनर्जी बूस्ट करतो. गाईज गडावर आपल्याला लिंबू सरबत मिळाला एकदम ताजा. स्पॉन्सर बाय डॉगेश भाई. योगेश भाई ए तो हातबीत लावतो असून तू हा कधी आणते मग ते गब्बर तुला प्राणी माहिती आहे ना. तोच प्राणी आहे, यालाच नाही नीट पाळला. बिना फुकट भुईर बघू शकता तुम्ही. भुईरला नवीन नाव पडलेलं आहे गाईज, बिना फुकट भुईर. तुझ्यापेक्षा तो स्वच्छ आहे मी सांगतो. गाईड आमचा दमलेला आहे. गाईड सर लेट्स गो. सर लेट्स गो. आता पुढचा लोकेशन कुठलं आहे आपल्याला आमचा गाईड दाखवणार आहे. आमचा मावला याच्या पाठी आम्ही जात आहोत. खंडू मावला. चला. खंडू आणि चेंडूनी ट्विनिंग केलेलं आहे ब्लॅक. एक आहे आमचा डॉबर. डॉगेश भाईचा नाही. आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. चल पुढे तू चल. माहिती आहे. चल पुढे बरोबर आहे. सौरभ भोईर आता उतरणार आहे इथून. नीट उतर सवय. हा तू रोजचा पहिल्यांदा आलाय गाड्यावर. गाड्यांचं नाव सांगतील. 10 गाड्यांचं नाव सांगतील सौरभ भोईर. 10 गाड्यांचं नाव सांग. जाऊ दे कसल. 5 गाड्यांचं नाव सांग चल. तर गाईज इथे मला टॅमॅटो मिळाले आहेत. हे टॅमॅटोच आहेत, काही वेगळा काय प्रकार आहे माहिती नाही. आणि हा समोरचा व्ह्यू आहे आपला सिंहगडचा. आणि आमचा खंडू डॉन अजून आमच्या सोबतच आहे. गाईड आमचा साथ सोडली नाही. बघू शकता तुम्ही लॉयल्टी याची. याला बोलतात लॉयल्टी. बघून घ्या. शिका काहीतरी शिका त्याच्याकडची शिका. खंडू खायला मिळेल. हा मुलींना पण मिठे खायला म्हणून. आता इकडे आमचा ड्रोन उडणार आहे. ड्रोन पायलट सौरभ भोईर. तेही एक आम्हाला सिक्रेट वाट मिळालेली आहे. काय नाही कसं काय नाही आहे बघ इथं. अरे या तुम्ही घाबरता गाई जे खूप घाबरतात. काय इथं दिसत नाही. रस्ता हा इथं चोरवाट. तर गाईज आता आम्हाला इथे गडावर मुघल दिसलेले आहेत. सौरभ खान त्याचा वध करायला मी चाललेलो आहे. आता त्याचा औरात करायला सिद्धार्थ भोसले चाललेले आहेत. आणि आमची आता लढाई होत आहे. आणि लढाई बघू शकता. आणि इथे उरात केलेला आहे मुघलांचा. तलवार तुटेपर्यंत मारलेला आहे. जय भवानी, जय शिवराय. आता आम्हाला गडाच्या बाहेर निघायसाठी हा एक रस्ता आहे आणि हा एक कठीण रस्ता आहे. तर आम्ही इकडून आता कठीण रस्ता निवडलेला आहे. खंडू महाराज बोलले तिथून करू. आमचा खंडू गाईड बोलला इकडनं या. खंडू कुठनं? कुठून खंडू? तिथनं त्याचा डोळ तिकडेच फिरतो. नाही दमला तो विचार करतोय विचार ते भोईला जातो. काय भेटलाय मला. येतो खंडू येतो. खंडू नाही. एका रनअप मध्ये आलोय. काय तुम्ही घाबरता. मग जुईला तर असंच चढायला लागते काय. सवय असेल तुला. दमला भैया दमला.
भोईरला दाखवून दाखवून तर बाबा वाट लावली. TRP माझी डाऊन झाली. भोईर दमला आपण हरला नाही. नाद केला पण वाया पण गेला वाटतंय. दिसून येते चेहऱ्यावर ना. तुम्ही गडावरची विहीर बघू शकता, किती स्वच्छ पाणी आहे पिण्यासाठी, एकदम क्लिअर. आणि इथं पोर दमलेले आहेत, आता लस्सी ताक पियाला थांबलेले आहेत. किती बनवायचं सांगा. 4 माणसं आहेत. 4. तुला पाहिजे का? मी लस्सी मला ताक घे. ताक किती? 2 लस्सी 2. सिद्धेश तुला तुला काय पाहिजे? 2 दिवस यायचं नाही मस्त आराम करायचा. बा. ऑनलाईन आहे का? ऑनलाईन 40 रुपये आपलं ऑनलाईन करा. ऑनलाईन आहे. कार्ड मार्क मशीन आहे बघ. 40 रुपये. कार्ड स्वाईप कर कोटकचा. तुझी कर तू कर तू घे. नका माझी मी कॅश. कसा होता ताक? काहीच ताक मस्त होता. लसी तुला पटली नाही? लस्सी पण मस्त होती. मग असं काय बोलतोस तू? रिएक्शन काय यायला लागलं? तुमचं रिॲक्शन समजले मग अशी. नाही अरे ताक मस्त होतं ना. 240 रुपयाचा ताक पिलेला आहे काही जाई. चालते रे, आता काय स्टारबक्स वाल्यांना मोठे केलं होतं. यांना काय चीज आहे? 300 रुपये. एक नंबर पॉइंट मानलेलास. पटला मला तुझा. जात जाऊ नको ना स्टारबक्सला माझ्यासोबत. मी जायतच नाही. आपला कोळा चहा बडा. would like to take notes while I take totes of the marijuana. इथे तुम्ही गाईज बघू शकता, मावळे आहेत, मावळ्यांचे पुतळे आहेत. मी पूर्णपणे शुद्ध बोलायचा प्रयत्न करत आहे. रॉ व्लॉग नसणार आहे हा. तर गाईज इथे आहे तानाजी मालसुरे यांचा पुतळा. आणि इकडे आहेत मावळे, मावळ्यांचे पुतळे स्टॅच्यू बनवलेले आहेत. पब्लिक गेल्यानंतर मी आता हा व्लॉग चालू केला. इथे खूप गर्दी होती. सिद्धेश पाटील आमचा शूट करत आहे इथे. तर काहीच आता आम्ही घेतलेला आहे कॉर्न भेल. माझ्यासोबत आहे सिद्धार्थ. सिद्धेश इथं कॉलवर बिझी आहे आणि भोईर गेला आहे पिठला भाकरी खायला. इथे बघू शकता स्टॉल्स लागलेले आहेत. ड्रोन मॅन आहे आमचा ड्रोन मॅन. ड्रोन बिन काय नाही आता संपला. कशी आहे सिद्धार्थ? टेस्ट कशी आहे? मस्त आहे. किती रेटिंग आहे? 10 out of 10. काय बोलतात गाईज? हा आहे समोर अमृतेश्वर भैरव मंदिर. चला आपण मंदिरात जाऊया. एकदम शांत वातावरण आहे इथे. या मंदिरात या, थोडा दर्शन वगैरे करा. त्या लस्सी ताक पिऊन झाला यांचा. आता काय मेन ऐतिहासिक मंदिरं बघत नाही लोक. यांना सगळं सांगायला लागतं. मी लास्टला खातो. अतिथी देवो भव, पितृदेवो भव. काय मामा बरोबर ना? सुटीने पहिलं खायचं ना. एवढा नाही पण खंडूला आता आम्ही अलविदा करत आहोत. खंडूने आमची साथ सोडलेली गाईज मध्येच कुठं गेलेला बोरिंगच्या मागे काय समजत नाही. आता मिळालाय तो. कंटाळला नाही मग काय सौरभ भोईरला योच आहे. मग काय तुम्हाला खंडू आपला माणसं नाही उलकत आपली, कुत्रं नाही उलकत आपली. यो खाईल कसा काही नाही खावला गाडी. आपल्या वाटे आला तो. मी चाललो बस. इथपर्यंत प्रवास होता आपला. बघ तो लास्टला आपल्याला बाय करायला. आय शपथ रे याला दिस. सिद्धेश गाडी काय नाही आपल्याला. हे भाई याला हंदा. खंडूला आपण रेटिंग देऊया. खंडूने आम्हाला चांगलं गाईड केलेलं आहे. काय संध्याकाळचे वाजल्यात 5 आणि आम्ही आता चाललो. कुठं चाललो सिद्धेश? काय सिद्धेश कुठं चाललो? बिर्ला टेम्पल नाही तो नाही काही नको याच्या नुसतं. बिर्ला टेम्पलला चाललोत आम्ही. इथं ओमकार अजून झोपलेला आहे, उठत नाही कधीपासून.
मस्त झोपते ट्रिपला आले वगैरे. वगैरे आज होईल ना. गोविंदला बॅटरी खोलता नाही येत अजूनपर्यंत. तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं. तर गाईज आता आम्ही रात्रीचं जेवण करायसाठी हॉटेलला आलेलो आहोत आणि भोईरनी मशरूम चिल्ली आणि चणा कोळीवाडा मागवलेला आहे. पनीर भोईर खात नाही. तरी बोलते मी पनीर नाही खात. किती वाजलेत रे? रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. मी मस्त 4 तास झोप काढली. माझा एक स्पॉट मिस झाला. कुठला राहतो? मी बिर्ला मंदिरला जाऊन आले. मी गाडीत झोपलेलो. दगडूशेठ आमचा कॅन्सल झाला. नेक्स्ट टाईम. इथून आता आपण कुठं जायचं आहे रे? इथून मरीन्सला जायचं आहे ना. इथून आमची आता मरीन्सची प्लॅनिंग चालू आहे. सिद्धेश बोलतं काय नाही जायचं, तर बघू आता काय होतंय पुढं. तर गाईज आता आम्ही आलो आहोत आईस्क्रीम खायला. जेवण झालं आमचं. मला रोस्टेड म्हणणं. आता आम्ही इथून अप्सरा आईस्क्रीम आलेलो आहोत फर्स्ट टाइम ट्राय करायला. काय रिची तुझा काय आहे? 2 रोस्टेड आल्मंड, एक कुठला रे तुझा? हां ब्राउनी ब्लास्ट, आणि एक तुझा काय पाहिजे ते खा तू. ह्याला बर्फ द्या थोडासा. अप्सरा आईस्क्रीम विजिट करा तुम्ही. आम्ही नॅचरलचीच आईस्क्रीम खातो, पण आता कसं जरा नाही. आज सौरभ भैरच्या हातामध्ये आम्ही फायनान्स सगळा कॅश दिलेला होता. कॅशियर सौरभ भैर होता आजचा. सगळा वाट लावून ठेवलेला आहे आज. सिद्धेश पाटील कसा गेला आजचा दिवस? आजच्या दिवसावर 2 शब्द. कोणी? मी काय केलं? तुमचं काय म्हणणं आहे सिद्धार्थ घरात? कसा गेला आजचा दिवस? मस्त. आम्हाला तर मजा आली बाबा. मजा आली. मला पण मजा आली. एकदम आरामात. तर आता आपण आईस्क्रीम खाऊन इथून व्लॉग आपला एंड करूया. तर व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ओके.